जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो
आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे 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 तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेताने वरिता देता देवविता नेताने वरिता देता देवविता नेताने वरिता देता देवविता नेताने वरिता येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे 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 मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राण निमित्ताच्या धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला म्हणून व्यर्थ केला तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला देह हे काळाचे धन कुबेरा 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 देह मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे देह मनुष्याचे काय आहे आलिया संसारा उठावे ग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे जन्मादिसी यतुन्वयादितरतष्टार्थीष्वभिज्ञस्वराट तेणे ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र ते सर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण
वाटेच्या त्या वाटा मज दाभाव्या सुभटा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी यावत मनुष्य मात्रांना पांडुरंगाच्या शरणागतीचं आव्हान केलेलं आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र दीक्षी या गावातील वारकरी संप्रदायाचे उपासक हरिभक्तीपरायण कैलासवासी रामनाथ सुखदेव चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं अवचित्य साधून संपूर्ण चौधरी परिवाराने आयोजित केला आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे. संपूर्ण या परिवाराच्या सुखदुःखात आपण सर्व आप्तेष्ट नातलग स्वैरेधारे पाहुणे मंडळी नेहमी उपस्थित असतात. आजही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. अत्यंत शोकाकुल असला हा सगळा परिवार आहे. रामनाथ बाबांचे तीनही मुलं आदरणीय यादवभाऊ असतील, संदेभाऊ असतील, विजयभाऊ असतील आणि सगळा परिवार आहे. त्यांच्या आई असतील, बहिणी असतील, पुतण्या आहेत, असा सगळा मोठा परिवार आहे. आणि आज या परिवारातून खरं म्हणजे कैलासवासी रामनाथ बाबांचं जाणं झालं. त्यांनी अखंड पांडुरंगाची सेवा केली आहे. गावात पंचकृषीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाचे उत्सव चालू आहेत त्या उत्सवामध्ये त्यांनी अखंड विण्याची सेवा केली. भगवंताने दिलेल्या खांद्याचा ज्यांनी सदुपयोग केलेला आहे. हा जो खांदा दिलाय देवाने तो आपल्याला विणा घेण्यासाठीच दिलेला आहे. पण लोक चौघाच्या खांद्यावर जातात पण विणा घेत नाहीत. पण ज्यांनी आपल्या खांद्याचा चांगला सदुपयोग केला असे वैकुंठवासी रामनाथ बाबा चौधरी यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या दीक्षी गावामध्ये हा गोड सोहळा या ठिकाणी एक दिवसाचा आयोजित केला. तीनही त्यांच्या मुलांना, त्यांच्या सगळ्या परिवाराला या ठिकाणी खूप धन्यवाद. या निमित्ताने सगळा दुग्ध शर्करा योग आहे ज्यांनी गोड चाल म्हटली. महाराष्ट्राचे भजन सम्राट हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकडी गुरुजी, महाराष्ट्राचे भजनमूर्ती हरिभक्तीपरायण नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, ज्यांचा पखवाज ऐकत आहात प्रसिद्ध पखावज वादक हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज गोसावी, ज्यांचे हार्मोनियम या ठिकाणी आपण ऐकतोय रासने गुरुजी, आणि गावातील पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ साऊंड अतिशय सुंदर लावलाय. इथं येईपर्यंत आमचे प्रवीण भाऊ असतील, राकेश भाऊ असतील, यांनी फार चांगली काळजी घेतली. जशी तिकडून येताना काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या. नाही तर महाराज लोक तिकडून येतानाच विचारतात महाराज कुठपर्यंत आला. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर आहे हे काही कोणी पाहत नाही. पण गुरुजी हे असं करणार नाहीत, कारण ही सगळी संप्रदायाची मंडळी आहेत. नेहमी वारकऱ्यांच्या मदतीत सहकार्यात या ठिकाणी ही सर्व मंडळी असतात. दीक्षी हे गाव अतिशय सुंदर आहे, पारमार्थिक आहे. जरी मी या गावात पहिल्यांदा आलो असलो तरी पाठीमागची हनुमंतरायाची मूर्ती पाहिली की कळतं का तुमचा परमार्थ कसा आहे. घराची कळा अंगण दाखवतं तसं गावातला परमार्थ मंदिर दाखवत असतं. अतिशय प्रसन्नता आहे. आणि म्हणून आज वैकुंठवासी रामनाथ बाबा चौधरी यांच्या या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या परिवाराच्या सुखदुःखात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना, आप्तेष्ट स्वकी नातलकांना, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या सर्व पाहुण्या रावळ्यांना या ठिकाणी या परिवाराच्या वतीने धन्यवाद. विठ्ठल आज खरं म्हणजे या घरातून एक बाप गेलेला आहे. आणि घरातलं बापाचं जाणं म्हणजे त्या घराला एक वेगळा शोक प्राप्त करून देणं आहे. मूलतः हिंदू धर्म संस्कृतीमध्ये माय आणि बाप ही जगातली सगळ्यात मोठी तीर्थक्षेत्र सांगितली आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किरशिरे लोणकीजे मातृदेवो भव पितृदेवो भव. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला 28 युगांपासून पुंडलिकाने उभा केलं. त्याला विचारलं, पुंडलिका सांग बरं तू कोणती साधना केली, तू कोणतं पुण्य केलं, कोणती उपासना केली का जगाच्या मालकाला तू पंढरपुरात विटेवर आणून ठेवलं. त्याने सांगितलं मी काहीच केलं नाही. माय बापे केवळ काशी. वा.
तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. मी केवळ आणि केवळ माझ्या माता पित्याची सेवा केली आणि त्याचा परिणाम आज विठोबा माझ्या या विटेवर येऊन उभा राहिला. अहो एवढंच नाही, देव त्याला पुंडलिकाला हाक मारतोय पाठीमागे, पुंडलिका अरे मी जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण तुझ्या दारात आलोय. पुंडलिक आपल्या माता पित्यांचे पाय दाबत बसला होता. त्याने सांगितलं देवा मोठ्याने बोलू नका, माझी या पितरांचे होईल निद्राभंग. माझी या पितरांचे होईल निद्राभंग. न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक स्थिर मौन धरून राहा. देवा मोठ्याने बोलू नका, माझ्या मायबापांची झोप मोडेल. एकदा माझ्या माता पित्याची झोप होऊ द्या, नंतर मी तुमच्या सेवेत येतो. काय अधिकार आहे पुंडलिकाचा? कसं काय जमलं हे पुंडलिक राया तुम्हाला? माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. मी माझ्या माता पित्याची सेवा केली म्हणून घरातली आई जाणं, घरातला बाप जाणं फार मोठी दुःख कळा, शोक कळा घरात पसरत असते. महाराज आपण तर फार सामान्य, फार सामान्यत महाराज. आपण 32 पण सोन्याचं सिंहासन आहे आणि डोक्यावर सोन्याचा मुकुट परिधान करणारे छत्रपती शिवराय जेव्हा सिंहासनावर बसतायत तेव्हा महाराज उठले आणि मा जिजाऊ साहेबांच्या पुढे आले. आपले माता जिजाऊ साहेबांना शिवरायांनी पाहिलं, गुडघ्यावर डोकं ठेवलं आई साहेबांच्या आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. मा साहेब आम्ही आज राजे होणार आहोत. हा शुभा तुम्ही आज राजे होताय, मग रडता का? मा साहेब आम्ही आज राजे होणार आहोत. हा शुभा मग रडता का? मा साहेब 32 पण सोन्याच्या सिंहासनावर आम्ही बसतोय, डोक्यात सोन्याचं मुकुट आहे, पण आज हे एवढं सगळं ऐश्वर्य पाहण्याकरता आमचा बाप राजा शहाजी महाराज जिवंत नाही म्हणून आम्ही रडतोय. हे लहानाचं दुःख आहे का महाराज? मोठ्याचं दुःख सांगितलं मी आपल्याला. तुम्हाला मला आपल्या सर्वसामान्य लोकांना दुःख असेल याच्यात काय नवल आहे? आज हे विजय भाऊ वगैरे तिन्ही मुलांना रामनाथ बाबांच्या जाण्याने दुःख आहेच. महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या संस्थापकाला सुद्धा बापाच्या जाण्यानंतरचं दुःख पचवावं लागलं. एक पाऊल सिंहासनावर जायचं होतं रामचंद्र प्रभूंचं, दुसरं पाऊल वनवासात पडलं. त्यक्त्वा सुदुस्तेज सुरेप्सित राज लक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम माया मृगम दयितयेप्सित मन्वधावतये वंदे महापुरुषते चरणारविंदम. एक पाऊल वनवासात पडलं जे सिंहासनावर जायचं होतं आणि रामचंद्र प्रभू वनवासात गेले. दशरथ महाराज आक्रंदना करत आहे. दशरथ महाराजांनी कैकेयीला सांगितलं, कैकेयी काही माग, फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. नाही महाराज, रामाला वनवासाला जावं लागेल. सौंदर्य हे बहुधा क्रूर असतं आणि रामप्रभूंना वनवासाला जावं लागलं. रिकामा रथ घेऊन आला सुमंत आणि सुमंताकडे राजा दशरथ महाराजांनी पाहिलं, विचारलं, सुमंता माझा राम कुठे आहे? सुमंता माझा राम कुठे आहे? रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, सुमंता त्वाकारे रथ आणिला. महाराज मी रामचंद्र प्रभूंना वनवासात सोडून आलो. काय म्हटला माझा रामप्रभूंनी आपल्याला सांगितलं, बाबा मी वनवासात गेल्यानंतर भरतालाच राजगादीचा मालक राम समजून याला स्वीकारा. माझा लक्ष्मण काय म्हणाला? लक्ष्मणाने सांगितलं, बाबा माझा स्वभाव रागीट होता, कदाचित एखाद्या वेळेला मी आपल्याला अपशब्द बोललो असेल तर मला क्षमा करा. माझी सून सीता काय म्हणाली? सीता मातेने सांगितलं, आपल्या कुळाचा कुळाचार टिकवण्याकरता
पोटच्या गोळ्याला सुद्धा वनवासाला पाठवणारा सासरा, जन्मोजन्मी मला हाच सासरा मिळावा. लक 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 अशी मान झाली आणि 6 वेळेला राम नामाचं स्मरण करून राजा दशरथ महाराजांनी रामा विना जीव व्याकुळ होतो, रामा विना जीव व्याकुळ होतो, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला रामा विना जीव व्याकुळ होतो, कसा मला टाकून गेला राम. रामचंद्र प्रभूंना बापाचं दुःख आहे. वसुदेव नावाच्या बापाला सुद्धा कळालं की माझं लेकरू जन्माला आलं, पण दुष्ट कंस आता त्याला मारणार आहे. रात्रीची अर्ध्या रात्रीची वेळ होती आणि आपल्या लेकराला टोपलीत घातलं. यमुना दुथडी भरून वाहते आहे आणि वसुदेव नावाच्या बापाने आपल्या पोटच्या गोळ्याला सुखरूप गोकुळात सुरक्षित पोहोच करण्याकरता निघाला. पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी गळ्यापर्यंत आलं, पाणी नाकातोंडापर्यंत आलं, पण तरी सुद्धा आपल्या लेकराला सुरक्षित ठेवला. हा बाप आम्हाला विसरता येणार म्हणून बाप हा बाप असतो महाराज. आणि असा बाप घरातून गेल्यानंतर मोठ्यांना दुःख आहे. आपण तर फार सामान्य आहोत. आज खऱ्या अर्थाने रामनाथ बाबांची आठवण या सगळ्या परिवाराला येत असेल, ज्यांनी अखंड पांडुरंगाची उपासना केली, सेवा केली. आणि असा भगवत भक्त बाप आमच्या घरातून जेव्हा निघून जातो तेव्हा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा म्हणजे आजचा पुण्यस्मरण दिवस आहे. विठ्ठल आणि त्यांचा हा विधी या ठिकाणी आज या परिवाराने आयोजित केला आहे. आपल्या धर्मशास्त्राने सांगितलं हा विधी करा. का करायचा? देवाने केलाय म्हणून करा, संतांनी स्वीकारलाय म्हणून करा आणि आपल्या धर्मशास्त्राने करायला सांगितलंय म्हणून करा. रामप्रभूंनी दशरथ महाराजांचा वनवासात पिंडदान केलंय माहिती आपल्याला. नाथ महाराजांच्या घरी पित्राचा प्रसंग झाला होता आपल्याला माहिती आहे. जगात गीतेसारखं शास्त्र नाही. एकम शास्त्र देवकी पुत्रम एको देवो देवकी पुत्र एव एकम मंत्रस्तस्य नामानी आणि कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा. आणि गीता माऊलीचं असं मत आहे, संकरो नरका एव कुलघ्नानाम कुलस्य च पतंती पितृ हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. अर्जुनाचा हाच प्रश्न. देवा, अरे ज्यांना तू मला मारायला सांगतो यांना मारल्यानंतर घरात परिणाम काय होतील? आणि म्हणून देवा मला हे नको वाटतं, कारण आमच्या घरातली पिंडदान क्रिया जर बंद झाली तर घरात वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील. अर्थात गीताशास्त्राने आम्हाला हा विधी करायला सांगितलाय आणि तोच विधी आज हा परिवार करतो आहे. लोक म्हणतील, महाराज जो विधी इथं चाललाय तो त्यांच्यापर्यंत पोचतो का? आणि पोचत नसेल तर करून फायदा काय? आता मोबाईल खिशात नाही असा माणूस नसेल इथं. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. तुम्ही कल्पना करा, समजा मी मुंबईत प्रवास करतोय, अचानक माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला, मला गाडीतून खाली उतरता येईना. काय करावं? मी प्रवीण भाऊंना मेसेज केला, म्हटलं भाऊ कुठे आहेत? ते म्हटले नाशिकला आहे. म्हटलं मला प्रकाश गुरुजींना फोन करायचं पण माझा बॅलन्स संपला आहे. तुम्ही असं करा, 1000 रुपयाचा बॅलन्स टाका. टाकू नका, उदाहरण सांगतोय. त्यांनी मला नाशिकहून 1000 रुपयाचा बॅलन्स टाकला. नाशिकहून बॅलन्स टाकल्यावर मुंबईला बॅलन्स पोहोचायला किती वेळ लागतो? 1 सेकंद, 2 सेकंद. 2 सेकंदात इकडचा बॅलन्स जर तिकडं पोचतो तर आज ज्या रामनाथ बाबांसाठी हा पुण्यस्मरण विधी इथं आयोजित केला तो त्यांच्यापर्यंत पोचत नसेल का? म्हणले महाराज कसा पोचतो? मग तुमचा बॅलन्स कसा पोचतो? विज्ञान आहे. मग हे पण अध्यात्म आहे. हजारो वर्षापूर्वी ऋषीश्वरांनी जी तपश्चर्या केली त्याच्यातून जे मंत्रोच्चार तयार झाले, ब्राह्मण देवता ज्यावेळेला त्या कणकीच्या पिंडावर मंत्रोच्चार करतात त्या मंत्रात एवढी दिव्य ताकद असते महाराज. इथं वापरलेले मंत्र ज्यांच्यासाठी वापरले ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हे पटत नसेल दुसरं उदाहरण सांगतो. महाराष्ट्राच्या संत परंपरेत फार वेगवेगळे महापुरुष झाले. जालना जिल्ह्यात म्हातार बाबा शिंदे खणीपुरीकर महाराज गुरुजी, खणपुरीकर महाराज असं म्हणतात त्यांना. खणपुरीकर काही काही माणसं जी झालीत ना संप्रदायात ती फार धारिष्ठवान झाली महाराज. आळंदी शिगुरू विठ्ठल बाबा घुले,
जयराम महाराज भोसले, तिकडे आमच्याकडे वामन भाऊ महाराज, तुमच्याकडे नारायणगिरी बाबा, फार महात्मा। धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा कुछ गया, लेकिन चारित्र्य गया तो सब कुछ गया। कॅरेक्टर इज अ लॉस, एव्हरीथिंग इज लॉस। चारित्र्य ही संपत्ती आहे महाराज माणसाची। ते खनिपुरीकर महाराज म्हणजे चारित्र्याचा पुतळा, दराराच होता महाराज, दहशत होती संप्रदायात, माणूस कोणी समोर येणार नाही। आणि बाबांचं प्रवचन चालू होतं आणि बाबा प्रवचनात सांगत होते की पिंडदान का करायचं, पिंडदानाचं महत्व काय, ते कशा पद्धतीने करावं। सुटाबुटात एक जण बसला होता, त्याने ते ऐकलं, मध्येच उठला, म्हणला महाराज काय सांगता, इंटरनेटचा काळ आहे, आधुनिक जमाना आहे, विज्ञान युग आहे, आणि तुम्ही म्हणता इथला पिंडदान विधी तिथं जातो, आम्हाला पटत नाही। महाराजांनी त्याला प्रवचनात 2-4 शिव्या दिल्या किरण महाराज। आता शिवे दिल्यावर तो माणूस चाचर लावून म्हणले, तुम्ही महाराज येता आणि शिव्या देता। महाराज म्हणले थांब थांब थांब, मी शिवी दिली म्हणजे काय केलं तुला? शिवी अशी तोंडातून घेतली, मग हातावर ठेवली आणि मग हातावर घेऊन तुला फेकून मारली का? तो म्हटला नाही। मग तुला का लागली शिवी? तो म्हणला महाराज ज्या अर्थी तुम्ही एवढ्या लोकात मला शिवी दिली त्या अर्थी ती मलाच लागते ना। महाराज म्हणले मग आम्ही ज्याच्यासाठी पिंडदान केलं ते त्यालाच लागतं ना। आपल्याला जर शिवी लागते महाराज सरळ सरळ, काय कारणी शिवी लागायचं? अरे म्हटलं की आपण कार्य करतो, काय कारणी शिवी लागायचं? पण शिवी लागते ना महाराज आपल्याला। अरे मग एवढे ब्राह्मण देवता ते मंत्रोच्चार करतात, जी कणकीचा पिंड करतात, त्याच्यातून आपली संस्कृतीच इतकी महान आहे महाराज। आणि म्हणून आज रामनाथ बाबांचा जो सोहळा इथं चाललाय तो त्यांच्यापर्यंत पोचतो आहे। क्या बात। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा। या परिवाराला आज बाबा आशीर्वाद देत असतील। दुर्दैवाने या जगात अशी पण काही मुलं आहेत, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला। आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला। छाती पडून घेतात काही काही पितर की अशी मुलं आम्हाला दिली का आम्ही गेल्यानंतर साधा आमचा पिंडदान विधी सुद्धा त्यांनी करू नये। आणि म्हणून फार भाग्यवान बाप आहे आणि भाग्यवान मुलं आहेत या चौधरी परिवारात, म्हणून हा सोहळा इथं चाललाय। या जगात अनेक जण आलेत, अनेक जण गेलेत। जलचर, भूचर, खेचर, वनचर, अंडज, जारस, स्वेदज, उद्भिज, घामापासून काही माणसं तयार होत, काही प्राणी तयार होतात। वेगवेगळ्या पद्धतीने मानव निर्मिती या ठिकाणी जगात होते, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। अंड, जारस, स्वेदज, उद्भिज, अनेक जण आलेत, अनेक जण गेलेत, पण बाकीच्यांचा आणि संतांचा काही संबंध नाही। संतांना जे मानवी तत्वज्ञान लोकांमध्ये उतरवायचंय ते फक्त माणसाकरताच आहे। येषां न विद्यान तपोन दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः, तेमर्त्य लोके भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगांशरन्ति। विद्या, तप, दान, ज्ञान, गुण या सगळ्या गोष्टी फक्त माणसा करताच, जनावरांना सांगून काही फायदा नाही। खेड्यापाड्यात महाराज लोक गेले का लोक महाराजांची पूजा करतात। आजही ग्रामीण भागातली लोक फार श्रद्धाळू आहेत, महाराजांची पूजा करतात। काही काही लोक तर त्याच्यापेक्षा श्रद्धाळू राहतात, महाराजांच्या गाडीची पण पूजा करतात। गावकरी जमा होतात, महाराजांच्या गाडीची पूजा करतात आणि तेवढ्यात एखादं कुत्रं तिथं येतं, म्हणजे सगळ्याच गावात राहतं ते कुत्रं तिथं येतं आणि ते म्हणतं वा वा काय गाडी महाराजांची। ते हळूच गाडीच्या पाठीमागं जातं आणि ते म्हणतं तुम्ही अभिषेक करा, तुम्ही पूजा करा, मी अभिषेक करतो। त्याला काय घेणं देणं? महाराज तुझी किती लाखो रुपयाची गाडी असू दे, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताची मरती, बहिर अंध होती पांगुळमुखी। जनावराधिकांचा आणि परमार्थाचा प्रश्न नाही, म्हणून त्यांना संत सांगत नाहीत, सांगतात कुणाला? पहिल्या चरणात। आलिया संसार उठावे गगन, आलिया संसार उठावे गगन, आलिया संसार उठावे गगन, आलिया संसार
शरण जा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे धन कुबेराचे धन कुबेरा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबऱ्या म्हणतात संसारात आलेल्यांनो उठा वेग करा, घाई करा, त्वरा करा आणि पांडुरंगाची शरणागती करा. आलिया संसारा. संसार शब्दाचा अर्थ संत वाङ्मयात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलाय. काही ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ जन्म मरण या अर्थाने आलाय, काही ठिकाणी संसार शब्द अहंकार या अर्थाने आलाय आणि काही ठिकाणी संसार हा शब्द मानवी देह या अर्थाने आलाय. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर हा शब्द अहंकार या अर्थाने आलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इह संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. इह संसारे जन्म आणि मरण म्हणजे संसार आणि काही ठिकाणी नरदेह हा संसार शब्दाचा अर्थ आहे. आलिया संसारा. नरदेहात आलेल्यांनो काय करा उठा. उठा शब्द आला. वारकरी पहाटे काकडा म्हणतात आणि त्या काकडा सकाळच्या ज्या भोपाळ्या असतात काकड्यातल्या त्याच्यात सगळे शब्द जर आपण बघितले उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनाची सावली येई धावनी स्मरताची पंढरपुरी जेवी मातटी. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनाची सावली धावली स्मरताची. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा अरुणोदय प्रकाश झाला. आता सगळ्या भोपाळ्यातले अभंग बघ. काकडा माहितीये ना पहाटे होतो काकडा. मी पुण्यात एकाला म्हणलं पाठ कधी होते खिल्लारी गुरुजी तो मला 9:30 वाजता. काय लोकांच्या पहाटेचं टाईम. जुन्या काळातल्या माय माऊल्या पहाटेच उठायच्या महाराज. सडा समार्जन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतोय त्याची वाट बघायच्या. आता सूर्यच उगवतो ना आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. काळाचा दणकाच आहे. मला तर ते जुनं गाणंच आठवतंय. चांद ना बदला सूरज ना बदला ना बदला आसमान कितना बदल गया इंसान. बदललोय आपण महाराज. पहाटे वारकरी जेव्हा काकडा करतो तेव्हा त्या काकड्यातल्या भोपाळ्यात प्रत्येक शब्द आहे उठा. उठा सकळ जन उठिले नारायण उठा सकळ जन उठिले नारायण उठा सकळ जन उठिले नारायण उठा सकळ जन उठिले उठिले नारायण. आनंदले मुनिजना तिन्ही लोक आनंदले मुनिजना तिन्ही लोक करा जयकार वाद्यांचे गजर जय हो करा जयकार वाद्यांचे गजर वाद्यांचा गजर. काय ना प्रकाश गुरुजी असतील खिल्लारी गुरुजी असतील हे संगीत क्षेत्रातले किती मोठे गायक आहेत यापेक्षा ते वारकरी चालीसाठी गातात हे फार महत्वाचं आहे. ते संप्रदायासाठी गातात हे फार मोठे महाराज. नाही तर त्यांनी ठरवलं तर आज ते कोणत्याही स्टेजला गाऊ शकतात. त्यांनी ठरवलं तर ते पिक्चर मध्ये पण गाऊ शकतात. पण ते संप्रदायासाठीच गातात. एकदा जोरदार टाळी वाजवा. उठा सकळ उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक
पांडुरंगा आम्ही उठलो, आपणही उठा. आणि जगाला सुद्धा संत सांगतात, बाबा रे तुम्ही अज्ञानाच्या झोपेत आहात, अविद्येची या निदा. उठा, वेग करा, घाई करा, त्वरा करा, गडबड करा. महाराज गडबड करा, काही गोष्टीला गडबडच सांगितली आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. 100 कामं बाजूला ठेवा, भोजन करा. शेतकरी लोक आहेत माझ्या पुढं, बऱ्याच जणांना सवय असते, बायको म्हणते अहो स्वयंपाक तयारी, जेवून घ्या. नाही नाही, अगोदर काम करू दे, नंतर बघतो जेवणाचं. असं करू नका बाबा. शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं बाजूला ठेवा, अगोदर जेवण करा. आपण फार महत्वाचे, स्वतःकडे लक्ष देत जा. शीर सलामत तो पगडी 50. स्वतःला दुर्लक्षित करून काहीच नाहीये. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत, 1000 कामं बाजूला ठेवा आणि स्नान करा. आपल्या धर्मात स्नानाला फार महत्व आहे. स्नानाने शरीर शुद्धी, तन शुद्धी होते, मन शुद्धी सुद्धा होते, म्हणून स्नान सांगितलंय. 1000 कामं बाजूला ठेवा, स्नान करा. 1000त 100 येतात. क्रम लावताना अगोदर स्नान आणि मग जेवण. नाही तर काही लोक अगोदर जेवण आणि मग स्नान, तसं चालणार नाही. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं बाजूला ठेवा, पहिलं दान करा. देव देश धर्म आणि समाजाकरता काही करावं असं वाटलं, चांगलं करावं वाटलं, लगेच करायचं. वाईट काही मनात आलं का मग मात्र थांबायचं. मन गया तो जाने दो, मत जाने दो, शरीर ना खिचेगा कमान तो कहा लगेगा तीर. क्या बात आहे, वाह. चांगलं करावं वाटलं करा, पण वाईट मनात आलं की थांबा. स्पीड ब्रेकर येतो. ते कर्ण महाराज दाढी करत बसले होते. भारताचा सम्राट आहे कर्ण, दाढी करतोय. एक भिकारी रस्त्याने आला, कर्णाने बघितलं, त्याला सांगितलं हे बाबा घेऊन जा. आता कर्ण दाढी करतो म्हणजे काय, त्याच्या वाटीत जे पाणी होतं, ती जी वाटी आहे ती सोन्याची वाटी आहे. उजव्या हातात ब्रश होता, डाव्या हातात वाटी उचलली सोन्याची, सांगितलं घेऊन जा. कर्ण आहे तो, दानाच्या क्षेत्रात सगळ्यात मोठा कर्ण आहे. त्याने सांगितलं घेऊन जा. भिकारी पुढे आला, म्हणला महाराज तुम्ही स्नान केलेलं नाही म्हणजे अपवित्र आहात, अपवित्र अवस्थेत दान करू नये. आणि जर तुम्हाला मला हे द्यायचंच असेल तरी सुद्धा, तर कमीत कमी डाव्या हाताने देऊ नका, उजव्या हाताने द्या. दान कोणत्या हाताने करावं दीक्षिकर? उजव्या हाताने करावं. कर्णाने त्याला सांगितलं बाबा आत्ता या क्षणी मला ही वाटी तुला द्यायची इच्छा झाली आहे, आणि तू म्हणतोस का डाव्या हाताने देऊ नका, उजव्या हाताने द्या. अरे बाबा, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझी बुद्धी बदलली तर वाटी तुला मिळणार नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरू जाता संग तव तो होय बाध. म्हणून ज्या क्षणाला चांगलं करावं वाटलं त्या क्षणी करून टाका. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं बाजूला ठेवा, दान करा. आणि कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत, आणि कोटी कामं बाजूला ठेवा आणि पहिलं भगवंताचं भजन करा. विठ्ठल भजन अगोदर सांगितले बरं, बाकी सगळं नंतर सांगितलंय. सकाळी उठलात ना पहिलं भजन सांगितलंय, झोपायच्या वेळेला पहिलं भजन सांगितलंय. ते सातारा जिल्ह्याचे महान संत गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य महाराजांकडे एक माणूस आला, म्हणले महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण करा, नामस्मरण करा, कधी करावं नामस्मरण? महाराज त्याला म्हणले मरायच्या आधी कर. तो म्हणला मग मरायचा आदला दिवस कोणता? क्या बात है, वाह. कारण मरायचा आदला दिवस तर आपल्याला माहिती नाही ना. महाराज अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, महाराज घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. किती अवकाश आहे कोणालाच माहिती. तारखा सगळ्याच्या कन्फर्म आहेत, फक्त तारीख डिक्लेअर नाही. म्हणजे पाटील महाराज म्हणत असतात आपल्या सगळ्याच्या तारखा कन्फर्म आहेत महाराज.
आणि जर पाहिजेच माहितीच करून घ्यायची असेल तर मी सांगू शकतो, तुमची इच्छा असेल तर. कानी घालून या बोट नाद जे पहावे, नदीस ताजा नावे 9 दिवस. आपल्या कानात जर आपण अशी 2 बोटं घातली तर कानात बारीक आवाज येतो. आवाज जर नाही आला तर तिथून पुढे तुमचे 9 दिवस शिल्लक राहतात. भोवया पाहता नदीसे नयनी, आयुष्याची गणना 7 दिवस. वा वा. आपल्या डोळ्याने आपल्या भोवया दिसतात. इथं नका बघू, घरी गेल्यावर ट्राय करा आता. आणि जर डोळ्याने भोवया नाही दिसल्या तर 7 दिवस शिल्लक राहतात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, नदीस ताजा नावे 5 दिवस. डोळ्यासमोर जर असं बोट घातलं ना का चक्र येतं, आणि ते जर नाही आलं तर तिथून पुढे ओनली फॉर 5 डेज, 5 दिवस शिल्लक राहतात. आता लोक प्रवीण भाऊला म्हणतील उगाच आणले महाराजाला, काय डोक्याला ताप करून दिला. नासागरीचे आग्र नदीसे तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. आपल्या नाकाचा शेंडा वाकडा झाला तरी त्याची दिनी म्हणा. हे खोटं वाटतं तुम्हाला? ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्ष, ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्ष. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्ष, ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्ष. काळ आपण पाहावे, अंतकाळ आपण पाहावे गी. भोवया पाहता नदीचे नयन, हो भोवया पाहता नदीचे नयन. अंतकाळी आपण पाहावे, अंतकाळी आपण पाहावे गी. भोवया पाहता नदीचे नयन, भोवया पाहता नदीचे ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळ आपण पाहावे गी. पण अभंग माऊलीचा आहे, आणि माऊली म्हटलं का योगी आहेत म्हणजे अभंग योग प्रक्रियेतला आहे. म्हणजे लगेच घरी गेलं आणि सुरू केलं असं नाही चालणार. ते योगाच्या क्षेत्रातला अभंग आहे. आणि म्हणून इतक्या समीप मृत्यू आहे म्हणून उठा आलिया संसारा. उठा, वेग करा, घाई करा, त्वरा करा, गडबड करा. काय करायचंय महाराज? शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाची शरणागती करा. बाकी तुम्हाला जगात कोणताही मार्ग शिल्लक नाहीये. तुम्ही कोणी असा महाराज, पदावर असा, सत्तेवर असा, श्रीमंत असा, कोणीही असा, भक्तीशिवाय भजनाशिवाय तुम्हाला मार्ग जगात शिल्लक नाही. भारताचा सेलिब्रिटी क्रिकेटर विराट कोहली वृंदावन मध्ये गेला प्रेमानंद शास्त्री महाराजांकडे. त्यांनी सांगितलं महाराजजी, सांगितलं महाराज मी काय करू? महाराज म्हणले तुम्ही देशासाठी जे क्रिकेट खेळता ते खूप चांगली गोष्ट आहे, तो तुमचा परमार्थ आहे, पण उरलेल्या वेळात काय करू म्हटले. विराट कोहलीला महाराजांनी सांगितलं काही नाही म्हटले, एक जप काउंटर घ्या आणि राधा 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 जप करत जा. आता तुम्ही युट्यूबला गुगलला वगैरे सर्च करून बघा, पाहतच असाल तुम्ही. विराट कोहलीच्या गळ्यात तुळशीची कंठी आहे आणि त्याच्या हातात जपाचं काउंटर आहे आणि तो अखंड राम राम राधा 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 स्मरण करतो. एवढा मोठा क्रिकेटर भारताचा, त्याची बायको अनुष्का शर्मा, पण त्यांना हे कळून चुकलं नामस्मरणाशिवाय जगात काही खरं नाही. शिल्पा शेट्टी तिच्या नवऱ्याला घेऊन गेली राजकुंद्राला. राजकुंद्राने पाहिलं महाराजांना, सांगितलं महाराज दोन्ही किडण्या नाही येत, आपण डायलिसिस चालू आहे आपलं, तरी सुद्धा जिवंत आहात. जगावर एवढे उपकार केले तुम्ही, अख्खं जग भजनाकडे लावलंय. आणि खरंच आहे महाराज, प्रेमानंद महाराजांनी अख्खं विश्व परमार्थाकडे लावलंय. महाराज माझी अशी इच्छा आहे, मी स्वतः माझी एक किडनी तुम्हाला देणार आहे. महाराजांनी सांगितलं तुम्ही मला तुमची किडनी देणार आहात, आत्ता मला दोन्ही पण नाही तरी मी जिवंत आहे. तुम्ही म्हणता माझी किडनी मला तुम्हाला द्यायची, तुमची नवीन घेतली आणि टाकल्याबरोबर फेल झाली, मग मी तुमच्या किडनीवर जिवंत नाही, मी त्या किडनीवर जिवंत आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात महाराज. प्रकाश गुरुजी
गाडी घ्यायला जेव्हा शोरूमला गेलो तेव्हा ते शोरूमचे लोक मला सांगत होते, म्हणले महाराज याला 7 एअरबॅग आहेत, याला 3 एअरबॅग आहेत. म्हटलं साहेब खरं सांगू का, तुमच्या एअरबॅगवर आमचा प्रवासच नाहीये, आम्ही त्या एअरबॅगवर जिवंत आहे. कीर्तनकारा इतका कोण प्रवास करतो महाराज, रात्रंदिवस कीर्तनकार रस्त्यात आहेत महाराज. मग किरण महाराज मला एक जण म्हणलं, मग तुम्ही रोज रस्त्यात का राहता? म्हणलं काय करावं, आम्हाला रस त्यातच आहे, आम्हाला दुसरीकडे रसच नाही. रोज आमची लोक संप्रदायाच्या सेवेसाठी, परमार्थासाठी लोकांमध्ये जे आम्हाला कळाले ते तुम्हाला समजवण्याकरता फिरतायत. पण पांडुरंग परमात्मा आम्हाला इतकं सांभाळतो महाराज, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. वा. तुझं मोकलील ऐसे. क्षणाक्षणाला परमात्मा आम्हाला सांभाळतो, क्षणाक्षणाला सांभाळतो महाराज. शरण जा उदारा पांडुरंग. शरणागत. शरणागत शब्दाचा अर्थ सरेंडर, समर्पित. जर एखाद्या नक्षलवादीने हल्ला केला आणि आपल्या पोलिसांनी, आपल्या आर्मीने जर त्यांना पकडलं, काय करतात ते, त्यांचे शस्त्रास्त्र खाली टाकतात, हात वर करतात आणि सांगतात आम्ही आता तुम्हाला सरेंडर आहोत, आमचे शस्त्रास्त्र खाली आहेत, आमचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. आपल्या शरणागत शब्दाचा अर्थ हाच आहे. आता आम्ही आमचे अहंकार, आमचे तिरस्कार, द्वेष सगळं ठेवून दिलंय, आमच्यातले सगळे विकार आम्ही खाली ठेवलेत, आता आमचं काय करायचं देवा तू ठरव. याला शरणागत म्हणतात. आणि जोपर्यंत माणूस इथं येत नाही ना, तोपर्यंत त्याचा स्वीकारच नाही. मी कोणीच नाहीये, मी काहीच नाहीये, मी जो आहे तो तुझा आहे. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. देवा मी तुला शरण आलो. आणि जेव्हा वाटेल ना आपल्याला खरंच या जगात आधारच नाही कोणाचा, त्या दिवशी आधार फक्त एक विठोबाचा. जासी नाही पंख पाय तेने करावे ते काय, तेने करावे जाणी करावे ते काय. शुद्ध भाव धरोनिया पंढरपुरासी जाय. शुद्ध भाव आपल्याला का आधार जगात कोणाचं राहिलं नाही, त्या दिवशी आधार फक्त विठोबाचा महाराज. कोण गेलं त्याच्याकडे का ज्याचा आधार विठोबा झाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आणि हे वैकुंठवासी रामनाथ बाबा चौधरींना कळालं, म्हणून त्यांनी अखंड विठोबाची शरणागती केली, अखंड पांडुरंगाची शरणागती केली. शरण जा उदारा पांडुरंगा. शरणागत होण्याच्या जागा जगात 3च आहेत. एक आपले माता पिता, 2 संत आणि 3रा भगवंत विठाल. माता पित्यांच्या चरणावर आपण झुका, त्या पायात फार ताकद आहे महाराज. दुसरे आहेत संत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते दानम दानिनस्तत्वदर्शिन. श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, आपण ज्यांच्या पायावर झुकतो, आपण ज्यांच्या पाया पडतो, त्याच्या पायाची घाण आपल्या कपाळाला नाही लागली पाहिजे, असे ते पाय असले पाहिजे. आणि असे पाय या जगात फक्त संतांचीच आहेत हे लक्षात ठेवा. नाहीतर इतके घाण पाय झाले तर लोक कोणाचे पाया पडतात. त्याची घाण आपल्या कपाळाला नाही लागली पाहिजे. इतके पवित्र पाय या जगात फक्त संतांचे. संत सोडून कुठेही शरणागत होऊ नका. 2 आणि 3री गोष्ट भगवंत. शरण जा उदारा
पांडुरंगा, पांडुरंगाची शरणागती करा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. या लागी शरणागता शरण्य मीचे. स्वयं भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू मला शरण ये, मी तुला सगळ्या गोष्टीतून मुक्त करतो आणि मोक्ष देतो. माझी शरणागती करा. शरण जा उदारा पांडुरंग. महाराज तुम्ही सांगताय आम्हाला कळालं, तुम्ही माणसाला सांगताय क्लिअर आहे, घाई करा म्हणताय, त्वरा करा, भगवत शरणागती करा म्हणताय, कळालं. एवढ्या या धावपळीच्या युगात तुम्ही इतकं सांगून सुद्धा लोक का मग तुमचं ऐकत नाहीत? महाराज म्हणले याला दोनच प्रतिबंध आहेत. एक, माणसाला त्याच्या शरीराचा अहंकार आहे, आणि दुसरं पैशाची मस्ती आहे. या दोन गोष्टी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देह हे काळाचे धन काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. खरं म्हणजे एका म्यानेत एवढ्या तलवारी ठेवता येत नसतात. ठेवायचं म्हटलं की जरा जबाबदारीच राहते. तेथे मनुष्याचे काय आहे. का लोक भगवत शरणागत होत नाहीत? शरीर हे काळाचं खाद्य बाबा, आणि लोकांना वाटतं शरीर माझं आहे. या देहाचा अहंकार इतका खोलवर रुजला लोकांमध्ये का लोक भगवत मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे शरणागत व्हायला तयार नाही. ज्या पैशाने माणूस मस्त झालाय, उन्मत्त झालाय, त्याचाही मालक दुसराच कुणीतरी आहे, धन कुबेराचे. शरीर हे काळाचं आहे आणि धन हे कुबेराचं आहे. शरीराला लोक स्वतःच समजतात. आता आपल्याला ताप आली पाहिजे, सर्दी झाली पाहिजे, हे तरी आपण ठरवतो का हो? अचानक सर्दी होते, अचानक ताप येतो, अचानक खोकला येतो, म्हणजे शरीर आपलं नाही हे सिद्ध झालं का नाही? जर शरीर माझं आहे तर याला ताप सर्दी हे मी ठरवेल तेव्हा यायला पाहिजे ना, माझ्या मनावर पाहिजे. पण शरीर हे पारतंत्र्यात आहे, शरीर हे पराधीन आहे, कारण ते काळाचं आहे महाराज, काळाचं आहे. एक श्रीमंत मारवाडी, त्याची तब्येत खालावली, असा खाटावर पडला होता. तेवढ्यात त्याची बायको तिथं आली. त्याने बायकोला विचारलं, अरे ओ सुन रही हो? बोली क्या? हमारा बड़ा बेटा कहाँ है? तिने सांगितलं वो अंदर खड़ा है. हमारा मजला बेटा कहाँ है? ये आपके बगल में खड़ा है. और हमारा छोटा बेटा वो बाहर खड़ा है. म्हातारं खाटवून ताटकन उठलं. तीनों बेटो यहाँ है तो दुकान में कौन है? म्हणजे शेवटच्या वेळेला जायचंय, आता दुकान में कौन है? आता काय करायचं? जायचंय आपल्याला, दुकानात कोण बसलं? दुकान में कौन है? बरं, ज्यांचा विचार हे करतायत ते यांचा विचार करतायत का? तिन्ही पोरं एकत्र आले. हमारे बाबूजी ने व्यापार में बड़ा नाम कमाया है, ऐसा करते एक बड़ी अच्छी ट्रक बुलाते हैं, अच्छा शेड सजाते हैं और अच्छा जुलूस निकालते हैं बैंड बाजा लगा के. मधला मुलगा म्हणला, अरे इतना काय को खर्च करने का, हमारी जो गाड़ी है उसी गाड़ी में डालकर ले जाएंगे. सगळ्यात जो छोटा होता तो म्हणला, अरे इतना काय को खर्च करने का,
म्युनिसिपालिटी की गाडी बुलाएंगे और उसमें डालकर ले जाएंगे. पडल्या पडल्या म्हाताऱ्याने ऐकलं, म्हातारा म्हणला, बेटो अरे इतना काय को खर्च करने का, मेरे जूते लेके आओ, मैं ही स्मशान तक. तर काय सांगायलाच पाहिजे का सगळं मराठी. एक दिन निकले सैर करणे मन में कही अरमान थे. या जगात आलो म्हणले, फिरण्याकरता आलो, मनात अनेक इच्छा घेऊन आलो. ज्या रस्त्याने चाललो ते स्मशान लागलं. स्मशानात एक हाडूक पडलं आणि ते महात्मे सांगतात माझा पाय त्या हाडकावर पडला. ज्या हाडकावर पाय पडला त्या हाडकाला वाचा फुटली, हाडूक बोलायला लागलं, चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. आम्ही माणूसच होतो, आज इथं पडलोय, तू चाललाय, जरा सावध राहा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जे माय बाप कशी लागली से जो. संत आम्हाला सावध करतात महाराज. शरीर आपलं नाही बाबा, ते काळाच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. पैसा त्याचा मालक कुबेर आहे महाराज. रावणाचा हा सावत्र भाऊ आहे. रावणाचा भाऊ आहे कुबेर. रावणाने कुबेराची लंका सगळी हरून घेतलेली आहे, त्याच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. लंका ही कुबेराची आहे, पण रावणाने त्याच्याकडून ती लुबाडली. नंतर जेव्हा तो विमानात बसून निघाला तेव्हा त्याचं विमान पण त्याने हिसकावून घेतलं. दोन गोष्टी कधीच हिसकावायच्या नाहीत, एक दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री. विठाल ज्यांनी या दोन गोष्टीचा अतिरेक केला ती लोक उद्ध्वस्त झालीत महाराज. मग तो रावण असू नाही तर कुणी असो, रावणाची काय रावणाकडे कमी काहीच नाही महाराज. रावणा इतका विद्वान जगात कुणी नाही. भोलेनाथाच्या एवढ्या सुंदर महालाची वास्तुशांती करण्याकरता ब्राह्मण म्हणून निमंत्रण कुणाला दिलंय? रावणाला दिलंय. रावणासारखा प्रचंड विद्वान कुणी नाही. रावणाची अडचण दोनच ठिकाणी आहे, दुसऱ्याचं धन लुबाडलंय आणि दुसऱ्याची स्त्री लुबाडली आहे. सीता मातेला हरण केले त्याने. आणि हे तुकाराम महाराजाचं चॅलेंज आपल्याला लक्षात ठेवा. परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून या रास सर्व भाग्य. परद्रव्याचा परनारीचा अभिलाष आपण धरत गेलात का तुमच्या भाग्याला हळूहळू मंद गतीत तयार होते. आणि म्हणून 3 क्षण, 3 दिवस, 3 महिने किंवा 3 वर्ष तुमच्या उद्ध्वस्त व्हायला वेळ लागतो. विठाल 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 विठाल. भांड्याचा आवाज आल्यामुळे प्रमाण विसरलं माझ्याकडून. घटिका मास दिवस वर्ष लागे 3, बांधले पतन गाठोडीस. पतन होणार हे निश्चित आहे, म्हणून रावणाची ही चूक. धन हे कुबेराचं आहे पण रावणाने हरण केलं. म्हणून महाराज आम्हाला सांगतात बाबा त्याचा मालक कोण आहे? तो कुबेर आहे. धन कुबेराचे. मग आपलं काय? तेथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय बाबा? देता देवविता, नेता नेवविता. येथे याची सत्ता काय आहे? देणारा देव आहे, नेणारा सुद्धा देव. आपल्या वाट्याला काही आलं तर देवाची इच्छा समजायची, काही गेलं तर देवाची इच्छा समजायची. काय आलं पाहिजे काय गेलं पाहिजे हे आपण ठरवू शकत नाही महाराज. या जगात माणूस हा पार तंत्र्यात आहे. जे दिलंय ते परमात्म्याने दिले. देवा तुझी इच्छा आहे. आणि म्हणून या सकारात्मक भावनेने भगवत शरणागत व्हा. महाराज म्हणतात शरण जा उदारा पांडुरंगा. माणसा तू फक्त निमित्त आहेस अभंगाचं शेवटचं. निमित्ताचा धनी केला से प्राणी, 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 निमित्ताचा धनी केला से प्राणी. तुका मने म्हणूनी व्यर्थ गेला, तुका मने म्हणूनी व्यर्थ गेला. देह काळाचे धन उभे हाते, देह काळाचे धन उभे हाते. तेथे मनुष्या
याचे काय निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. हा अभंग परंपरेने आणि गाथ्यात 4 चरणाचा आहे. गुगल 5 चरण देतं. बऱ्याच गोष्टी गुगलला माहीत नाही आहे, ते आपल्या संतांना माहिती आहे. भजन कीर्तनाचा शेवट हा भैरवीने होतो.
भैरवी झाली का बरेच लोक उठायच्या तयारीत असतात. नाही इथं नाही उठणार. पण हा इथं नाही. पण पंडित भीमसेनजी असं म्हणायचे, भैरवी म्हणजे सदा सुहागन. वा वा. सदा सुहागन. आता प्रकाश गुरुजींनी, खिल्लारी गुरुजींनी जे गायलं आणि रासने गुरुजींनी जे वाजवलं, तुमच्या बोटातून पण भैरवीच येत होती. किरण महाराज, वा वा. भैरवी हा असा राग आहे महाराज, तो इतका गोड आहे. क्या बात आहे. पण शेवटीच का म्हणायची? कीर्तनाच्या पहिल्यांदा म्हटली जात नाही असं नाही, किंवा त्याला काही म्हणू नये अशी काही बंधनं नाही आहेत, पण शेवटीच का ठेवली? कारण गोड पदार्थ शेवटी खायचा असतो. ते काही काही आधीच गुलाबजाम उचलतात लास्टला, अगोदर आंबट तुरट खारट बिरट, मग नंतर गोड खायचं. भैरवी ही गोड आहे महाराज, आणि त्याच्यात ती तुमच्या गळ्यातून आल्यावर तर अजूनच गोड होते. एरवी आम्हाला पीटी बंद करा म्हणून सांगावं लागतं, इथं फक्त पीटीच चालू ठेवा असं म्हणायला लागल. वा वा, इतकं गोड वाजतं, फार गोड. गुरुजींची मी पहिल्यांदाच ऐकतोय बहुतेक हार्मोनियम, पण फार सुंदर. आणि किरण महाराजांचा पखवाज सुद्धा अगदी उत्तम, त्याच पद्धतीने तोलामोलाची साथ. क्या बात. जेवढं पाहिजे तेवढंच अपेक्षित, अगदी पोषक ज्याला म्हणतो आपण, त्यातली त्यात माझ्या कीर्तनाला पोषक. त्यामुळे अजूनच छान. मला फार आनंद आहे. माणूस हा निमित्त मात्र आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राण, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. बाबारो, आपण अनमोल किमतीचं ईश्वराने मानवी शरीर आपल्याला दिलंय. काही क्षण आपल्याकडे शिल्लक आहे, त्याचा आनंद घ्या. निसर्गाने दिलंय, फार सुंदर जग आहे. सतत सकारात्मक राहा. सतत सकारात्मक राहून या जगाकडे, परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे या भावनेने राहा. शुद्ध आहार ठेवा, योग्य विहार ठेवा, आणि अखंड भगवंताचं अनुसंधान ठेवा. बाकी आपण कोणीच आणि काहीच नाही त्या जगात, अशा भावनेत राहिलो पाहिजेत. विनम्र होऊन जगा. लता दिदी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा शेवटचं स्टेटमेंट आलं होतं दिदींचं. दिदी म्हणाल्या, संपूर्ण जग माझं ऐकतं, माझं गळा ऐकतो, माझं गाणं ऐकतं. एरवी रोज 5 स्टार हॉटेलमध्ये माझं उठणं बसणं असायचं, पण आज मात्र मला हॉस्पिटलचं बेड सोडता येत नाही. मला खाण्याकरता रोज कितीतरी पक्वान्न मिष्टान्न असायचे, पण आज मात्र मला हॉस्पिटलचा डाळ भात खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. मला परिधान करण्याकरता कितीतरी महागड्या व्यवस्था असायच्या, साड्या असायच्या, पण आज मात्र मला हॉस्पिटलचा गाऊन शिवाय पर्याय राहिलेला नाही. या जगात तुम्ही कोणी असा महाराज. म्हणून रोज मी तर असं म्हणतो, महिन्यातून 8-15 दिवसातून माणसाने हॉस्पिटलमध्ये जे जाळलेले, पोळलेले, भाजलेले लोक असतात ना, त्यांना बघून यायला पाहिजे. स्मशानभूमीतून चक्कर मारून आलं पाहिजे. आपण लय बेसावध आहेत महाराज, बेजबाबदार राहतो आपण, बेदखल राहतो. सतत सावध राहा, सतत सावध राहा. तो मायकल जॅक्सन होता, अमेरिकेचा पॉप संगीतकार. गुरुजी 150 वर्ष जगायची इच्छा घेऊन जन्माला आला. 150 वर्ष. 12 डॉक्टर त्याच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत त्याला चेकअप करायचे. 12 डॉक्टर. पाणी आणि जेवण त्याला लॅब मधलं चेक करून दिलं जायचं. त्याचा रंग काळा होता म्हणून त्याने सर्जरी करून गोरा झाला तो. पण ते घरी आला तर त्याचे आईबाप काळे, तो गोरा. तो म्हणला, मी गोरा हे काळे कस काय. दिले घरातून बाहेर काढून. मायकल जॅक्सन 150 वर्ष जगायची इच्छा घेऊन आलेला माणूस 60 वर्षाच्या आत मिळाला. आणि तो गेल्यावर महाराज गुगल हँग झालं होतं. गुगल किती सर्च केलं असं लोकांनी त्याला. गुगल जाम झालं होतं. काय त्याचे फॉलोअर, आपण आपले किती आहेत महाराज, 400-500-1000 फॉलोअर्स घेऊन आपण निघणारी माणसं. मला जग ओळखतं, मी अमुक, कोणीच नाहीत महाराज आपण. गुगल ज्याने हँग केलं होतं तो मायकल जॅक्सन. 12 डॉक्टर ज्याचं पाणी आणि जेवण चेक करून देतात ती माणसं महाराज. पण जीवन इतकं नश्वर आहे. मला ते सुरेश वाडकर सरांच्या 2 ओळी फार आवडतात. तुमच्या समोर ते म्हणजे म्हणू नये, पण आता ते आवडतं म्हणून म्हणतो मी. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले. हृदयात विझला चंद्रमा, नयनी न उरल्या ता
असे माझे किती क्षण राहिले. आपले किती क्षण आहेत महाराज, जरा मोजा स्वतःला. आणि आपण गेल्यावर आपले धुळीचे कण सुद्धा शिल्लक राहत नाहीयेत. फार महान जीवन जगता येतं जे संत जगले. अशा पद्धतीचं आपण जगूयात. आज या चौधरी परिवाराच्या वतीने वैकुंठवासी रामनाथ बाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या निमित्ताने आपण सगळे आप्तेष्ट स्वकीय नातलग स्वैरधारी पाहुणे मंडळी आपण सर्वजण आलात. असेच या परिवाराच्या सुखदुःखात नेहमी येत राहा. बाबांचे लहाने चिरंजीव जे आहेत विजय भाऊ, ते सुंदर पखवाज वादक आहेत आणि म्हणून त्यांनी या सर्व महाराज मंडळीला निमंत्रित केलं आणि त्यांच्या पद्धतीने अतिशय गोड आयोजन करून प्रकाश गुरुजी कातकडे, नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, किरण महाराज गोसावी, रासने गुरुजी, गावातील सर्व संप्रदायावर प्रेम करणारी भजनी मंडळ, बाकी राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातून आले आपण सर्व पाहुणे मंडळ, माता मावल्या, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. साऊंड आपण छान ऑपरेट केला, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग चालू आहे यूट्यूबला, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. प्रवीण भाऊंना, या ठिकाणी राकेश भाऊंना सुद्धा खूप धन्यवाद. आपण माझी काळजी घेतली. माझ्या सेवेला पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर. एकदा निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करूया. सगळ्यांवर हात करा. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई नाथ सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. राया निवृत्तीराया ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली नाराज आधारेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल